मित्रांनो नमस्कार सगळ्यांना. मी अतुल गायकवाड. या महाराष्ट्रावरती शोककळा कसरली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 28 तारखेला सकाळी ज्यावेळेस बारामतीमध्ये प्रचारासाठी येत होते, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या आणि त्या प्रचारासाठी जेव्हा अजितदादा बारामतीला येत होते तेव्हा त्यांचं सकाळ विमान 1:15च्या सुमारास विमान कोसळलं. बारामतीच्या विमानतळावरती कोसळलं. आपल्याला मित्रांनो माहीत नाही कसं कोसळलं, काय कोसळलं, तर बरेच कोणी काढतं, कोणी काय काढतं, आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. पण मित्रांनो एक सांगतो, तो संशोधनाचा पुढचा भाग आहे. झाली ती गोष्ट खूप दुर्दैवी आहे. महाराष्ट्रावरती नव्हे, पूर्ण या देशावरती एक चांगला कणखर नेता आपला महाराष्ट्रातला अजितदादासारखा गेला आहे. प्रखर बोलणारा, स्पष्टपणाचा बोलणारा, कामात नाविन्यपूर्ण तरबेज असणारा असा महाराष्ट्राचा नेता आज अजितदादा पवार आपल्यातून या नाहीसे झालेले आहेत. कोणी काही तर्क काढते, कोणी काही तर विमान कोसळलं का काय केलं हे आपल्याला माहीत नाही. आपण काही म्हणू शकत नाही जोपर्यंत ह्यातून हा विषय जो आहे हा सगळा संशोधनाचा विषय आहे. त्याच्यावरती CBI चौकशी लावली जाईल, काय जाईल, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. आपल्याला विषय आहे फक्त आपलं महाराष्ट्राचा नेता अजितदादा पवार हे आपल्यात आज नाही. खूप दुःखद घटना आहे. तर जेव्हा ते विमान कोसळलं गेलं तेव्हा तिथल्या स्थानिक जे काही लोक होते त्या लोकांनी सुद्धा सांगितले आपल्याला की विमान कसं कोसळलं. त्यांनी बघितले, जे वास्तव होतं ते त्यांनी बघितलेलं आहे. विमान धावपट्टीवरती उतरलं. पहिल्यांदा उतरल्यानंतर जेव्हा ते उतरत होते तेव्हा ते उतरत असताना अचानकपणे त्यांना ते धावपट्टी दिसली नाही. धावपट्टी दिसली नाही म्हणून परत ते विमान परत आकाशात उडलं. परत त्या आकाशामध्ये त्यांनी गिरट्या घेतल्या आणि गिरट्या घेतल्यानंतर परत जेव्हा ते दुसऱ्यांदा लँड होत होतं तेव्हा त्यांना धावपट्टी न दिसल्यामुळे, आपण ते व्हिडिओ बघितले असतील, त्यांना धावपट्टी न दिसल्यामुळं ते विमान धावपट्टीच्या अलीकडल्या डाव्या बाजूला ह्या असं कल्लं गेलं आणि तिथंच खाली क्रॅश झालं. मोठा स्फोट झाला, भयानक स्फोट झाला. तिथल्या स्थानिक महिलांनी पण सांगितलं आणि स्थानिक जे काही पुरुष होते त्यांनी पण, आपण बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ बघितलेले आहेत. आपल्याला याचं नॉलेज नाही, परंतु सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की विमान कोसळलं कसं. ज्येष्ठ पायलट तज्ज्ञ आहेत, तर त्यांनी एक छोटासा त्यांचा व्हिडिओ आहे, ते काय म्हणतात, ते कसं होतं आहे. पायलटच्या विमान चालवताना या बारामती विमानतळाबद्दल काही त्रुटी होत्या का, बारामतीच्या या विमानतळ जे आहे त्या विमानतळात म्हणजे काय काय समस्या निर्माण होतात हे त्यांनी एक छोटंसं त्यांचं मत मांडलेलं आहे. तुम्हाला मी एकदा ते दाखवतोय. आज आपण श्री अजितदादा पवार यांच्या विमानाच्या दुर्दैवी अपघाताबद्दल बोलणार आहोत. अनेक जण मला विचारत आहेत, म्हणून ही माहिती एका पायलटच्या दृष्टिकोनातून मी सांगत आहे. हा अपघात समजून घ्यायचा असेल तर आधी विमान उडवण्यासाठी काय काय करावं लागतं हे जाणून घ्यायला लागेल. बारामती जवळ एक लहान विमानतळ आहे. इथे फक्त प्रशिक्षण होतं आणि चार्टर विमानं येतात. इथला रनवे लहान आणि अरुंद आहे, म्हणजे मुंबईच्या रनवेच्या मानाने याची रुंदी आणि लांबी दोन्हीही जवळजवळ निम्मी आहेत. हा रनवे एका पठारावर आहे, म्हणजेच टेबल टॉप. त्याचा अर्थ असा की सगळ्या बाजूला उतार आहे. बारामतीमध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल नाही, रडार नाही आणि हवामान तज्ञ देखील नाहीत. पायलट इथे फ्लाइंग करताना फक्त रेडिओवर संपर्क करू शकतात, दुसरं काहीही नाही. जेव्हा म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा विमान खाली असं उतरत होतो तेव्हा त्यांनी एक त्यांचा, ते स्वतः पायलट आहेत आणि त्यांनी त्यांचा अंदाज मांडलेला आहे. अंदाज नाही येतो, अंदाज म्हणता येणार नाही, पण त्यांचा तो अनुभव आहे सगळा. त्यांनी अनुभव मांडला आहे की विमान जेव्हा आकाशातून उडलं जातं, म्हणजे उतरत असतं, लँडिंग होत असतं, तेव्हा उतरत असताना साधारणतः 3 किलोमीटर पुढचं एक धावपट्टी दिसली पाहिजे असा त्यांचा मत आहे. कारण 3 किलोमीटरची धावपट्टी एखाद्या विमानाला काही जास्त नाही. 3 किलोमीटरची काही सेकंदामध्ये ते 3 किलोमीटरपर्यंत येतं, हा त्यांनी एक इथं अंदाज मांडलेला आहे. आता ते आणखीन काय म्हणतात पुढे बघा. करताना फक्त रेडिओवर संपर्क करू शकतात, दुसरं काहीही नाही. तिथल्या 2 फ्लाइंग स्कूल मधले प्रशिक्षक लँडिंगसाठी येणाऱ्या विमानांना हवामानाची माहिती अंदाजे सांगतात. इथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम नाही, म्हणजे लँड करणाऱ्या पायलटला तो रनवे दुरूनच दिसला पाहिजे. अपघाताच्या दिवशी सकाळी दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी 3 किलोमीटर होती. दृश्यमानता म्हणजे किती दूरवर स्पष्ट दिसतंय याचा अंदाज. तर 3 किलोमीटर हे अंतर तसं जरी पुरेसं असलं तरी विमानातून पाहताना फारसं नाहीये. लँडिंग रनवेची दिशा होती 1-1 म्हणजे 110 डिग्री. त्याचा अर्थ काय, विमान साधारण पूर्वेकडे जात होता, म्हणजे पायलट्सच्या चेहऱ्यावर प्रखर सूर्यप्रकाश पडत होता. रात्री गाडी चालवताना समोरच्या गाडीचे हेडलाईट आपल्याला त्रास देतात ना, तसाच प्रकार. त्यामुळे रनवे दिसणं आणखीच कठीण झालं असणार. पायलट्सनी लँड करायचा प्रयत्न केला पण रनवे दिसला नाही, म्हणून त्यांनी गो अराउंड केला.
हा एक सुरक्षित आणि योग्य निर्णय होता. काही लोक विचारतात, मग विमान दुसऱ्या विमानतळाकडे का नाही नेलं? व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता ठीकच होती, त्यामुळे दुसरा प्रयत्न करणं अगदी बरोबर होतं. मी देखील अनेक वेळा तसं केलेलं आहे. दुसऱ्या प्रयत्नात आधी रनवे दिसला नाही, पण नंतर पायलटनी रनवे दिसतोय असं सांगितलं. मग लँडिंग ठीक का नाही झालं? सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की विमान अचानक झुकलं आणि वेगाने खाली गेलं. अशा लँडिंगच्या वेळी पायलट रनवे दिसल्यानंतर लहान लहान वळणं घेतात बरोबर मध्यावर लँड करण्यासाठी. पण इथे जे वळण दिसतंय ते अति दिसतंय. असं का झालं असावं? 2 इंजिन असलेल्या विमानात जर एक इंजिन बंद पडलं तर चालू इंजिन विमानाला वळवतं. याला म्हणतात यॉ, आणि या यॉ मुळे होतो रोल. याला म्हणतात रोल. पण असा अचानक होणारा रोल विमानाला खाली जमिनीकडे खेचू शकतो. जमीन जवळ असताना त्यातून सावराला वेळ आणि उंची दोन्हीही कमी असते, म्हणून अपघात होऊ शकतो. म्हणजे त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय केले, बऱ्याच ज्या काही बारामती विमानतळाच्या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या त्यांनी इथं त्यांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. हेच मित्रांनो मला इथं सांगायचं होतं. गेला हा नेता आपला गेलेला आहे, महाराष्ट्राचा नेता गेलेला आहे, एक प्रखर स्पष्ट बोलणारा नेता गेलेला आहे, कामाच्या बाबतीतला तरबेज नेता गेलेला आहे. बारामती त्यांनी कशी केली हे सगळ्या जगाला माहिती आहे, कोणाला सांगायची गरज नाही. बारामतीची प्रगती खूप मोठी झालेली आहे. ही प्रगती पाहून अक्षरशः त्या बारामतीत फिरताना असं वाटतं की काय आपण स्वर्गात फिरतो की काय. इतकी सुंदर बारामती या दादांनी केलेली आहे, अजितदादांनी केलेली आहे. आणि हा बारामतीचा जो स्वर्ग आहे, स्वर्गासारखी निर्मिती दादांनी केलेली आहे. आणि ही निर्मिती, हा स्वर्ग सोडून दादा आज स्वर्गवासी झालेले आहेत. मित्रांनो खरंच दादा तुम्हाला एक सॅल्यूट केलं पाहिजे. तुम्ही केलेल्या या कामाला, या विकास कामाला तुम्हाला एक सॅल्यूट केलं पाहिजे दादा. पण आज इथून पुढची बारामती कशी असेल हे बघायला तुम्ही आज नाहीत दादा. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.